आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांना धमकी आलेली आहे। मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलींनी सावित्रीच्या लेकीने शिक्षण घ्यायचं का नाही? आता जे मोर्चाच्या संदर्भात तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत नाम मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार। भोगावती महाविद्यालयात शिकणारी युवती प्रज्ञा कांबळेचा अपघात नसून घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप। दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। वंचित बहुजन आघाडीसह नातेवाईकांचा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा। राधानगरी तालुक्यातील कौलव गावची कन्या प्रज्ञा कांबळे हिचा 2 महिन्यापूर्वीच कुरुकली बस स्टँडवर भरधाव वेगाने आलेल्या 4 चाकी वाहन थेट विद्यार्थिनीच्या घोळक्यात घुसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मात्र हा घातपात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्ञा कांबळे हिच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू झाला। मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारात अडवला। अपघात करणाऱ्या संबंधित तरुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। शिवाय पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांच्याकडून करण्यात आला। यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर आपल्या मुलीच्या अपघाती निधनाचे दुःख डोळ्यात साठवत पण डोळ्यातील अश्रूंचा हुंदका सावरत न्यायासाठी प्रज्ञाच्या आई वडिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळालं। माझं नाव तुकाराम कांबळे, मी प्रज्ञाचा मामा। प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता। आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलंय। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे। आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत नाम मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार। आरोपींनी कडक शासन झालं पाहिजे। गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत। या देशातील मुलींनी कॉलेज करायची का नाही? जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल, आरोपी असे जर कॉलेजवरती ॲक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलींनी सावित्रीच्या लेकीने शिक्षण घ्यायचं का नाही? हा प्रश्न संभ्रम अवस्थेमध्ये आहे। आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात। वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत। तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं, एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्टमध्ये जर हे अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे। नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत। आरोपींच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांना धमकी आलेली आहे। अॅट्रॉसिटीखाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती, आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती। आणि तिनं भीती अशी सांगितली होती की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बऱ्याच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं आणि तेच त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे। काही मदतीचा प्रकार जे आहे आम्हाला बरेच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे, साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे असं आम्हाला वाटते। राजकीय पण हस्तक्षेप आहे, पोलीस प्रशासन पण आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते। कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपात झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला 3 महिने आम्ही झगडतोय सर। या 3 महिन्यादरम्यान तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला, अधिकाऱ्यांनी तुम्हाला कशी वागणूक दिली?
अधिकाऱ्याने आम्हाला आरोपीसारखी वागणूक दिली. सर आमचं फोन उचललेलं नाहीत. 5-5 वेळा आम्ही फोन लावलेत, त्यांनी फोन आमचं उचललेलं नाहीत. आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेलं नाही आणि गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करतात. आणि ज्यावेळी तपास केलाय, स्थानिक तपास केलाय, तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असा तपास केलेला आहे, एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे. या गुन्हेगारांच्या वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. 302 कलम लागलंच पाहिजे आणि अॅट्रोसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे. आणि जो मोर्चा आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर, सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा प्रयत्न, आमच्यावर दबाव कालपासून जोरदार दबाव झालेला आहे. मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव केलेला आहे. पोलीस प्रशासनाचा दबाव आहे मोठ्या प्रमाणात. 3 महिने झाले तुमच्या मुलीचा मृत्यू. कसं बघताय तपास, पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? काय सांगा? समाधानी नाही आहेत. आता आज काय झालं? काहीच झालेलं काय नाही. म्हणणं आहे तुमचं? म्हणणं आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तपासात कोण तुमच्यावरती दबाव आणते का? तपासाचा जबाब पोलीस येते नंतर. काय म्हणतात? काय सांगितलं? करता आम्ही तपास करायला लागलोय असं म्हणून सांगायला लागले. आता काय मागणी आहे? आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे.